इशिका 11 तरखड संघाकडून 2 ओपनिंग पेयर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूला आपण पाहतोय हितेश गणेशकर, दुसऱ्या बाजूला दर्शन डबके याला आपण पाहतोय. हितेश गणेशकर आणि दर्शन डबके. त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर बाबूदादा महाली हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. स्ट्राईक एंडला दर्शन डबके याला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला फलंदाज हितेश गणेशकर याला आपण पाहणार आहोत. पंचांचा इशारा मात्र आलेला आहे सुरेंद्र घाटाळ सरांचा. सामन्याला सुरुवात बाबूदादा महाली गोलंदाज षटक क्रमांक 1. पहिला बॉल. यावेळेस ओव्हर पिच चेंडू. अतिशय सुंदर डिलिव्हरी. धाव मात्र मिळणार नाहीये. सुरुवात मात्र चांगली झाली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. बाबूदादा महाली गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आहे. पहिला चेंडू त्याने डिलिव्हर केलेला आहे. चांगली सुरुवात, चांगल्या लाईन आणि चांगल्या लेनमध्ये यावेळेस गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. षटकातील आता मात्र दुसरा चेंडू असेल. यावेळेस चांगला फटका, बॅकफूट पान चेंडू जाईल इनफिल्डच्या. जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॅकअप झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. 3 धावाने अकाउंट मात्र ओपन झालेला आहे इशिका 11 तरखड या संघाचं. 3 धावाने अकाउंट ओपन करतोय दर्शन डबके स्वतःचा. डेफिनेटली चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. खराब क्षेत्ररक्षण झालं होतं मिड ऑफ क्षेत्रामध्ये, त्याचाच फायदा उचललेला आहे. आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांनी. 3 धावाने सुरुवात मात्र झालेली आहे धावफलकाची. आता आपण पाहायचं आहे डेफिनेटली येणाऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल. इशिका 11 तरखड संघाच्या माध्यमातून गोलंदाज तयार बाबूदादा महाली. षटकातील तिसरा बॉल डिलिव्हर करण्यासाठी सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहतो हितेश गणेशकर. डावकुऱ्या त्याचा बॅटर आहे. स्ट्राईक एंडला असेल. आता मात्र हवेमध्ये चेंडू. फटका मात्र फसला. चेंडूच्या खाली क्षेत्र येण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडतोय नो मॅन्स लँडमध्ये. 2 धावा मात्र कंप्लीट. तिसऱ्या धावाचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाहीये. 2च धावावरती समाधान मानावं लागतोय दोन्ही फलंदाजांना. फटका मात्र चांगला होता, परंतु टायमिंग थोडीशी खराब या ठिकाणी साधली गेली होती हितेश मार्फत. आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा लागल्या गेलेल्या आहेत. हितेश गणेशकर या 2 धावाने स्वतःचा अकाउंट मात्र ओपन करतोय. हितेश सुद्धा एक चांगला बॅटर आहे. डेफिनेटली भरपूर चांगली बॅटिंग राहिलेली आहे त्याच्या माध्यमातून. भरपूर स्पर्धेमध्ये मागील जर काळ जर बघितला डेफिनेटली एक चांगला बॅटर आहे हितेश गणेशकर. डावकुऱ्या हाताचा बॅटर आहे. स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज तयार. षटकातील चौथा चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र चेंडूला स्लॉक केला. चेंडू जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतो ही स्पर्धा गावदेव स्पोर्ट्स पोमन आयोजित आकाश स्मृती चषक 2025 हे आयोजन आपण पाहतोय. येणाऱ्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा लागल्या गेलेल्या आहेत. बाबूदादा महाले आता मात्र ओव्हर पिच बॉल. चेंडूला लॉफ्ट केलाय. फटका मात्र फसलाय आणि झेल मात्र ड्रॉप झालेला आहे या ठिकाणी. 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धन्यवाद डीजे. तर कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. क्रिकेटचा कानमंत्रच आहे. डेफिनेटली झेल मात्र ड्रॉप झालेला आहे लॉंग ऑनला. अतिशय सहज आणि सोपा झेल या ठिकाणी जर पाहिलं तर ड्रॉप झालेला आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातील. संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा लागल्या गेलेल्या आहेत. हितेश गणेशकर याला मात्र जीवनदान मिळालेलं आहे. पाहायचं आहे कशा प्रकारे जीवनदानाचा फायदा तो उचलेल याकडे आपण आता मात्र पाहणार आहोत. गोलंदाज बाबूदादा महाली
5 चेंडू टाकून झाले आहेत. षटकातील शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 13 धावा लागल्या गेल्या आहेत. आता मात्र चांगला फटका, हवाई सफर, चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर आता मात्र षटक क्रमांक पहिला समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. कॅचेस विन द मॅचेस डेफिनेटली म्हटलं जात आहे, परंतु झेल मात्र ड्रॉप झालेला हितेशाचा आणि त्याचाच फायदा मात्र झालेला बॅटरला. चांगली बॅटिंग करताना दिसतो हितेश गणेशकर. 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेला आहेत मागच्या षटकामध्ये. आता पाहायचं एक नवीन गोलंदाज सातवली संघाच्या माध्यमातून अनिकेत महाली हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. अनिकेत महाली एक चांगला गोलंदाज आहे. उंच पुरासा गोलंदाज. शॉर्ट रनअपने गोलंदाजी करेल. षटक क्रमांक दुसरा तो हाताळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सुरुवात. आता मात्र फुल टॉस बॉल, चेंडूला टोला होतोय, चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. आता मात्र चांगला झेल कंप्लीट केलाय. फलंदाज होईल बाद, तो म्हणजे दर्शन डबके. बॅक टू द पवेलियन, गॉन. महिन्याची झाली कार पालखी नाही अजून निघाली, पाट चैताचे महिन्याची झाली कार पालखी नाही अजून निघाली ना. बोलवा फुलवाल्याला माझे आईची पालखी सजवाला, बोलवा भगताला. धन्यवाद डीजे. तर रात्रीचे जर पाहिलं तर लोवर फुल टॉस चेंडूची हाताळणी केली होती. थोडीशी एनर्जी कमी राहिली बॅटरची. दर्शनाची खेळायचा होता मिड विकेटच्या बाहेर, परंतु जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चांगला झेल मात्र कंप्लीट केलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. आता मात्र नवीन फलंदाज आशिष सुतार हा बॅटर. याचा जर विचार केला तर डेफिनेटली पाटीलपाडा चिंचोली याच्या मैदानामध्ये डेफिनेटली अतिशय जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे, परंतु या सामन्यामध्ये पाहिजे आहे कशा प्रकारची कामगिरी करेल हा बॅटर. काळ आणि वेळ मात्र बदललेला आहे, परंतु पाहिजे परफॉर्मन्स कशा प्रकारे राहील या बॅटरचा हे देखील आपण आता आपण पाहणार आहोत. आशिष सुतार हा बॅटर स्ट्राईक एंडला असेल. आता मात्र खेळायचं होतं यस डेफिनेटली ऑन साईडला. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज अनिकेत महाली. पहिल्या चेंडूचा चांगल्या प्रकारे हाताळल्यानंतर आता मात्र 1 धाव अवंतरच्या रूपाने खर्च करतोय हा गोलंदाज. संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र चांगला फटका हवेमध्ये, चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र अतिशय सुंदररित्या जज केलेला आहे आणि कंप्लीट देखील केलेला आहे. फलंदाज होईल बाद, तो म्हणजे आशिष. बॅक टू द पवेलियन, गॉन. पायी पायी तन भुकेचं भानच नाही, तन भुकेचं भानच नाही. अरे आम्हाला लागली शिर्डीच्या साई बाबांच्या भेटीची घाई. अरे आम्हाला लागली शिर्डीच्या साई बाबांच्या भेटीची घाई. अरे आम्हाला लागली शिर्डीच्या साई बाबांच्या. धन्यवाद डीजे. तर आता मात्र जर पाहिलं तर यावेळेस जर पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय सातवली संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये जर पाहिलं तर डेफिनेटली अनिकेत महाली या गोलंदाजाने जबरदस्त कामगिरी तो करताना दिसतोय. 2 मोठे हादरे त्याने दिलेले आहेत समोरच्या संघाला. आता मात्र विक्रांत वावरे हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. अनिकेत महाली हा गोलंदाज. 2 चेंडू त्याने डिलिव्हर केलेले आहेत. 2 विकेट तो प्राप्त करतो. 1 धाव त्यांनी खर्च केलेले आहे. आता मात्र डावक्राताचा फलंदाज विक्रांत वावरे हा देखील एक चांगला बॅटर आहे.
मोठे फटका मारण्यामध्ये माहीर आहे. बॅटर जबरदस्त कामगिरी त्याने या सीझनमध्ये केलेली आहे आपल्या संघाकरता. आता मात्र अनिकेत तो विक्रांत असा बॅटल पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सुरेख डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय. खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु जर पाहिलं तर पायांची हालचाल पाहायला मिळाली नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क असणं गरजेचं आहे, तर तो चांगल्या प्रकारे बॅटिंग करू शकतोय. परंतु आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बीट होताना दिसतोय हा फलंदाज. आता मात्र चेंडू बॅटची आहे. चेंडू जाईल गली क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल आणि या 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 22 धावा लागल्या गेलेल्या आहेत. विक्रांत वावरे या 2 धावाने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र अनिकेत महाली चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. या दुसऱ्या षटकामध्ये निर्णायक षटक आहे या पहिल्या इनिंगमधला. अनिकेत महाली चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिले गेलेले आहे या षटकामध्ये. आता मात्र षटकातील पुढील बॉल डिलिव्हर करण्यासाठी लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. आता मात्र हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक झालाय. चेंडू पडेल नो मॅन्स लँडमध्ये. एक धाव मात्र कंप्लीट. चांगला क्षेत्ररक्षण झालेलं आहे, परंतु फेकी थोडीशी लेट. त्याचाच फायदा उचललेला आहे. 2 धावा मात्र कंप्लीट केलेला आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेलेली आहे, ती म्हणजे 24 धावा. 24 लॉस ऑफ 2 विकेट इन दॅट सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 24 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र या षटकातील एकंदरीत 5 चेंडू टाकून झालेल्या षटकातील शेवटचा बॉल असेल. अनिकेत महाली एक चांगला गोलंदाज आहे. तिच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 5 धावा त्याने खर्च केलेला आहेत. षटकातील शेवटचा बॉल असेल. यावेळेस चांगला फटका. चेंडू जाईल व्ही शेपमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक. फेकी होईल तोपर्यंत या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धावा लागल्या गेलेल्या आहेत. षटक संपलेलं आहे दुसरं. संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धावा. आता मात्र शेवटचा एक षटकाचा खेळ मात्र शिल्लक राहील मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये पाहायचा आहे कोणता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातुली संघाच्या माध्यमातून. बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. 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 धन्यवाद डीजे. तर आता मात्र नवीन गोलंदाज अंकुश महाली सांघिक तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल अंकुश महाली. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहणार आहोत हितेश गणेशकर असेल स्ट्राईक एंडला. हितेश याचा जर विचार केला तर नक्कीच चांगल्या प्रकारची बॅटिंग करताना दिसतोय. 2 चौकार आणि 1 षटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत पहिल्या षटकामध्ये. आता मात्र अंकुश महाली षटकातील पहिला चेंडू असेल हितेश साडे. आता मात्र यास अतिशय सुंदर व्हाईट बॉलचा इशारा असेल. खेळायचा होता ऑन साईडला दिशेने, परंतु चेंडू सरळ निघून जाईल. डावी एसटी सोडून निघून जाते. व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव अंतर मिळेल. एका धावाने धावफलक 27 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज अंकुश पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र यावेळेस काय घडते मैदानाच्या आतमध्ये. चेंडू निघून जाईल शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा घातक ठरू शकतोय आणि आपण जर पाहिलं तर यावेळेस कॉलिंग होती फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. पंतने एकदा कळवायचं आहे चेंडू बॅटला लागला होता का.
तर यावेळेस विक्रांत वाबरे हा फलंदाज बाद झालेला आहे. अंकुश महाली पुढील बॉल. आता मात्र यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क झाला नाहीये. एक धाव मात्र कंप्लीट, चांगला क्षेत्ररक्षण फाईन लेगमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. आता मात्र 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेलेली आहे, ती म्हणजे 31 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. नवीन फलंदाज पंकज डबके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. धावसंख्या 31 धावा. निर्णायक षटक हातात गोलंदाज अंकुश. षटकातील पुढील बॉल असेल. आता मात्र चांगला फटका, चेंडूला हुक केलाय, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद रिजे. तर आता मात्र चांगला कनेक्शन बॅटमधून पाहायला मिळालं. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार, धावसंख्या 37 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या आता मात्र 36 धावा करेक्शन झालेला आहे. धावसंख्या 36 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चेंडू जाईल. आता मात्र निर्धाव. अंकुश महाली कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसतोय हा गोलंदाज. षटकातील 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. 5वा बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र ओव्हर पिच चेंडू, चेंडूला टोलावतो, चेंडू जाईल डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. साली तो भाडी नशी करा है रे भाओ काले घोडेचा पिला नेला, भाओ काले घोडेचा पिला नेला, काले घोडेचा पिला नेला, काले दाराची तुझा भांडण आला, माझे दाराची तुझा भांडण आला. धन्यवाद डीजे. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या धावफलकावर 42 धावा लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल. यावेळेस चांगला फटका, चेंडू जाईल डीप फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार.
धन्यवाद डीजी. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात करणार आहोत. विनंती असेल इशिकाई 11 तरकड संघाला आपलं क्षेत्ररक्षण प्लीज लावून घ्या आपण. त्यानंतर विनंती असेल बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघाला आपली ओपनिंग जोडी ओपनिंग पेयर्स सलामीचे 2 वीर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं आहे. 46 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 47 धावांचं आव्हान लक्ष्य 18 चेंडूमध्ये समोर ठेवलेलं आहे. इशिकाई 11 तरकड या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग राहिलेली आहे. हितेश गणेशकर याची त्याचा जर विचार केला तर त्याच्या बॅटमध्ये 2 मोठे फटके 2 मोठे प्रहार पाहायला मिळाले, 2 षटकार, त्यानंतर 3 चौकार पाहायला मिळाले. अतिशय चांगली बॅटिंग केली. तीन षटकार त्यानंतर जर पाहिलं तर 3 चौकार देखील पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग झालेली आहे. पहिल्या इनिंगमध्ये नाबाद राहिला हा फलंदाज. त्याच्या चांगल्या बॅटिंगच्या जोरावरती डेफिनेटली 46 धावा बनवलेल्या आहेत इशिकाई 11 तरकड या संघाने आणि 47 धावांचं आव्हान लक्ष्य या ठिकाणी समोर ठेवलेलं आहे. बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातुली संघाच्या समोर त्या धावांचा पाठलाग करण्याकरता ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. फलकावर सातिवली संघाची गोलंदाज हितेश तयार, षटकातील पुढील सातिवली संघाची गोलंदाज हितेश तयार, षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र सुंदर डिलिव्हरी. चेंडू जाईल निर्धाव. षटक संपलेला पहिलं. संघाची धावसंख्या धाव. षटक संपलेला पहिलं. संघाची धावसंख्या धाव फलकावर लागल्या गेल्या 14 धावा. आता मात्र फलकावर लागल्या गेल्या 14 धावा. आता मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक पाहायचा आहे किती, तर 2 षटकांचा खेळ शिल्लक पाहायचा आहे किती धावांची गरज असेल. हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असेल. हा सामना जिंकण्यासाठी 33 धावांची गरज 33 धावांची गरज असेल 2 षटकामध्ये असेल 2 षटकामध्ये. पहिला बॉल. आता मात्र डाऊन द लेग साइड चेंडूची यावेळेस जर पाहिलं तर आता मात्र चांगल्या चेंडूची नोंद. अतिशय जबरदस्त प्रत्युत्तर असेल. अतिशय जबरदस्त प्रत्युत्तर असेल. आता मात्र काय करते मधल्याच्या आतमध्ये चेंडू जाईल. आता मात्र काय करते मधल्याच्या आतमध्ये चेंडू जाईल. इन टू द गॅप ट्रॅव्हल होते लॉंग स्टॉप. आता मात्र काय करते मधल्याच्या आतमध्ये पंच आमच्याकडे वळलेला वाईट बॉलचा इशारा मात्र आलेला आहे. डाऊन द लेग साइड एकंदरीत 4 चेंडू त्याने वाईट टाकले अवांतर टाकलेले आहेत. गोलंदाज रवींद्र याने खराब गोलंदाजीचा प्रतिक्रिया आपण पाहतोय या दुसऱ्या षटकामध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावर 24 धावा लागल्या गेल्यात. यावेळेस हवेमध्ये चेंडू बॉटम एज बॅटची लागलेली आहे. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे आणि जीवनदान मिळतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. आता मात्र जर पाहिलं तर 2 धावा मात्र कंप्लीट करतील दोन्ही फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. षटक संपलेला दुसरा. धावसंख्या धावफलकावर 26 धावा. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि पाहायचं आहे किती धावांची गरज असेल. 21 धावांची गरज. 21 रन्स रिक्वायर्ड टू विन इन द 6 बॉल रिमेनिंग. 6 चेंडू 21 धावांची गरज. पाहायचं आहे कोणता गोलंदाज या 21 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. इशिकाई 11 तरकड संघाकडून विक्रांत वावरे येतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता 21 धावा डिफेंड त्याला करायची आहेत आणि आता मात्र चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. विक्रांत वावरे जर विचार केला तर एक चांगलाच गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू देखील आहे. परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. इशिकाई 11 तरकड संघाचा हा खेळाडू आहे. 21 धावा त्याला डिफेंड करावे लागतील. गोलंदाज विक्रांत वावरे याला. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक एंडला परशुराम असेल. स्ट्राईक एंडला षटकातील पहिला बॉल. यावेळेस चांगला फटका मात्र जरूर आहे. चेंडू आहे हवेमध्ये. चेंडू निघून जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर, तर यस, सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर या षटकाराने आशा पल्लवित झाल्या असतील सातवली संघाच्या खेळाडूंची. आता मात्र चांगला फटका. धावसंख्या 32. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू. आता मात्र फटका मात्र फसलाय. चेंडूच्या खाली दर्शन येण्याचा प्रयत्न. आता मात्र सहज आणि सोपा झेल कंप्लीट.
धन्यवाद डीजे. पहिलं विकेट डाऊन. परशुराम हा फलंदाज बाद झालेला आहे. परशुराम मोठा फटका घेण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु एलिमिनेशन प्रॉपर झाला नव्हता चेंडूवरती आणि तो मात्र झेल देऊन तंबूत परततो. त्याच्या जागेवरती स्वप्नील लहांगे हा बॅटर नवीन तिसरा फलंदाज असेल. वन डाऊनला निश्चितच खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. स्ट्राईक एंडला असेल. धावसंख्या धावफलकावर 32 धावा. आता मात्र 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 15 धावांची गरज. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू. चेंडूला ऑर्थोडॉक्स स्टाईलमध्ये चेंडूला यावेळेस टोलावला. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. मी आशिक तुझा पोरी पुराणा ग रोज येतेस पोरी माझ्या स्वप्नात ग तुझ्या यस प्रेमात धन्यवाद डीजे. आता मात्र जर पाहिलं तर डेफिनेटली काय घडते मैदानाच्या आत. शॉर्ट पिच चेंडूच्या हाताने केली होती बॉलरने. त्या चेंडूला बॅकफूट वरती येऊन चेंडूला टोलावलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी यावेळेस चांगला फटका, परंतु तितका चांगला झेल मात्र कंप्लीट केलेला आहे. आणखीन एक फलंदाज बाद होईल सातिवली संघाचा. स्वप्नील लहांगे बॅक टू द पवेलियन. तुला बघून झालोय पोरी दिवाना ग मला नंबर द्यायचा आहे पोरी तुला ग हिम्मत नाही होत तुझ्या जवळ यायला ग मी आशिक तुझा आहे पुराणा ग रोज धन्यवाद डीजे. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. 2 चेंडू 11 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. अरमित महाली येतोय नवीन फलंदाज. अरमित येतोय. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. विक्रांत कमबॅक केलेला त्यांनी या चेंडूवरती. यावेळेस आता मात्र अजून सुद्धा 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. निर्णय षटक टाकतोय गोलंदाज विक्रांत. यावेळेस चांगला फटका. चेंडूला पूल केला. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. पराभवाच्या छायेमध्ये अडकला जातो या ठिकाणी बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघ. शेवटचा बॉल. आता मात्र हवेमध्ये चेंडू. झेल घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. सामना मात्र जिंकलेला तो म्हणजे इशिका 11 तरखड या संघाने. पराभूत होतोय बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली. चांगली कामगिरी राहिलेल्या या मॅच मध्ये. हितेश गणेशकर डेफिनेटली नो डाऊट चांगली कामगिरी राहिली. त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये तो ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, सामन्याचा हिरो. त्याने मात्र यायचं आहे का आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. येस हितेश गणेशकर यांनी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच मिस्टर हितेश गणेशकर. नाणेफेकी सुद्धा केली जाईल. एका बाजूला आता असणार आहे यंग मराठा चिंचोडी हा संघ आणि एका बाजूला इशिका 11 तरखट म्हणजेच वसई येथील संघ आपण बघणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. विकेश भडंगे आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हितेश गणेशकर याला सामनावीराचा किताब द्यायचा आहे. आजच्या फेरीतील पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण बघितला. एका बाजू